बघा, राज्यातली सरकार असेल या केंद्रातली सरकार असेल, याला ना शेतकऱ्याचं घेणं देणं आहे, ना तरुणांचं घेणं देणं आहे. आणि राज्य विकून हे राज्यच बरबाद करायचं धोरण या सरकारचं आहे. त्यामुळे बच्चू कडू हा विषय त्यांच्यासाठी नाही आहे. आणि बच्चू कडू तर त्यांचा अलायन्सच होता, पण बच्चू कडू अलायन्स असताना सुद्धा त्याच्यावर सरकार कुठल्या निर्णयावर जात नसेल तर महाराष्ट्रातली या सरकारची जी मानसिकता आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते आहे. आणि मला असं वाटतं की या सरकारचं बद्दलचं जे परवा राहुलजी गांधींनी जो एक आर्टिकल लिहिलेला होता आणि त्या आर्टिकलच्या माध्यमातून एक मोठा विवाद BJPनं उभा केला होता. BJPच्या मोठ्या नेत्यापासून तर अंधभक्तापर्यंत त्यांनी त्यांच्यावर ट्रोल केलं. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले, आज नाही पहिल्या दिवशीपासून आम्ही प्रश्न विचारतो. महाराष्ट्रातलं सरकार हे जनतेच्या मनातलं नाही. आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो, वारंवार सांगेल की हे जे सरकार आहे, ज्या दिवशी 5वी बहुमतानं निवडून आलं त्या दिवशी लोकांमध्ये कुठलाही उत्साह नव्हता, आनंद नव्हता. भाजपच्या त्यांच्याच अंधभक्ताला त्यांना सांगावं लागलं की उत्साह साजरा करा, पण लोकांनी तो उत्साहही साजरा केला नाही. हा जनतेतल्या मनातलं सरकार नाही. आणि म्हणून बच्चू कडूसारख्या अनेक लोकांच्या जीवाचं घेणं देणं नाही, अशी परिस्थिती राज्याच्या सरकारची आहे. नानाभाऊ, शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांवरच सगळे आरोपांचे बॉम्ब होत आहेत. अनेक आरोप होत आहेत. शिरसाट असो किंवा संजय राठोड असो, शिवसेनेच्या नेत्यांवरच आणि मंत्र्यांवरच टार्गेट करण्यात येतं. नाही, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, छगन भुजबळ, शिरसाट, सेनेचे अशा अनेक नेत्यांची नावं घेता येईल. या सरकारमध्ये 3 तिघाडा काम बिघाडा आहे. या सरकारमध्ये कुठलंही एकमत नाही. आणि राज्य आर्थिक कसं उभारता येतं, लुटता येतं, यासाठी या तिन्ही पक्षाचे नेते कामाला लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळे एक शिंदे सेनेचा असेल किंवा अजित पवाराचे असतील किंवा भाजपला सेफ करण्याचा जो प्रयत्न केला जातो, असं काही नाही. सगळे एकाच माळ्यातले मणी आहेत. नानाभाऊ, सुप्रिया सुळे यांनी आज नरेंद्र मोदी यांची तारीफ केली. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर कुठली प्रतिक्रिया देण्याचं कारण. संजय राठोड विभागावर मोठ्या प्रमाणात अर्थकारण करून बदल्यांचं हे झाले असल्याचे आरोप होऊ लागलेले आहे. कसं पाहता? आणि तरी म्हणजे यापूर्वी पण संजय राठोड यांच्यावर अनेक आरोप झाला, तरी हवेहवेसे का वाटतात? बघा, ते संजय राठोड हवेहवेसे वाटत नाही. भाजपला सत्ता हवीहवीशी आहे. त्यामुळे भ्रष्ट लोक, बदनाम लोक या सत्तेचे वाटेकरी झालेले आहेत. त्यामुळे भाजपचा जो सत्तेची लालच आहे त्याचे परिणाम आपण पाहतो आहे. नानाभाऊ, काँग्रेसचे भगीरथ भालके यांनी भरत गोगावलेंची भेट घेतली आणि ते शिवसेनेच्या वाट्यावर आहे. ठीक आहे, तर मला सोलापूर जिल्ह्यात आणि काय चाललेलं आहे त्याची मला माहिती नाही. त्याच्यामुळे आत्ता त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरेल. कांग्रेस के जो कार्यकर्ता है वो पाला कहीं ना कहीं जो संगठन जो अभी बना है उसको लेकर नाराजगी है और उसके लिए समन्वय नहीं बैठ पा रहा. देखो, मैं अभी मेरे गोंदिया भंडारा ज़िले में दूध संघ और बैंक के इलेक्शन चल रहे हैं, मैं उसमें हूँ. इसलिए मैं राज्य में संगठन में एक्चुअली क्या चल रहा है, क्योंकि मैं मुंबई भी नहीं जा रहा हूँ, तो मुझे अभी उसकी डिटेल्स नहीं है. उसके लिए मैं पार्टी की जब मीटिंग होगी तब उस पर हम लोग डिस्कस करें. संजय, बच्चू कडूच्या आंदोलन अनेक जण समर्थन देत आहे. आपली काय भूमिका असणार आहे काँग्रेस आंदोलनामध्ये? आमचे प्रदेशाध्यक्ष या सगळ्या माहितीला, कारण की प्रदेशाध्यक्ष प्रमुख आहे, ते त्याबद्दलचा निर्णय घेतील. भाजप हे निवडणूक जीवी आहे, भाषण जीवी आहे, खोकणाळबाजी जीवी आहे. 11 वर्षाचा इतिहास सांगायला गेले
तर 11 वर्षात देशाला आणि राज्याला किती कर्जात डुबवलं त्याची माहिती देशाच्या जनतेला का देत नाही? महागाई का वाढत आहे त्याची काही माहिती का देत नाही? डॉलर वाढलं आणि रुपया एकदम खाली पडला त्याची माहिती का देत नाही? जनतेला लुटून जनतेचे खिसे रोज कापून जो विकासाचं आम्हीच विकासाचे महामेरू आहो अशा पद्धतीचं जी मानसिकता बनवण्याचं गोदी मीडियाच्या माध्यमातून जो प्रयत्न सुरू आहे जनतेला आता खरं कळलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या निवडणूकजीवी आणि भाषणजीवी आणि जुमलेबाजजीवी जे BJP आहे त्यांनी काय करावं त्यांचं कामच ते आहे. सत्ता ताब्यात कशी घेता येईल बस त्याच्यावर त्यांचं काम चालत राहते. प्रधानमंत्री असो की त्यांचं खालचा कार्यकर्ता असो त्यांचं कामच तेवढं आहे. त्यामुळे सत्ता घेऊनही लोकांसाठी नाही सत्ता सत्तेसाठी आणि पैसा कमवणं आणि त्याच्यावरून पुन्हा सत्ता कमवणं असा यांचा धंदा आहे. त्याच्यामुळे पण नागपूरमध्ये महानगरपालिका यावेळेस काँग्रेसचा तिरंगा त्या ठिकाणी फडकेल अशा पद्धतीची मानसिकता जनतेची आहे आणि त्या पद्धतीचं काँग्रेसचं कामसुद्धा सुरू आहे. काँग्रेस एकटी लढेल इथे? बघा आम्हाला जे काही अलायन्स जे आमचे असतील त्या अलायन्सची मानसिकता काय आहे स्थानिक कार्यकर्त्याची मानसिकता काय आहे ते त्याच्यावर त्यावेळेस निर्णय आम्ही घेऊ. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.